चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, मोस्ट अवेटेड क्वेशन्स सध्या मनस्थितीनुसार परिस्थिती कशी बदलता येईल, याचा थोडासा हा प्रयत्न असेल आजच्या व्हिडिओमध्ये. मला भरपूर दिवसापासून मुलांची रिक्वेस्ट होती, "सर विद्युत सहाय्यक तिसरी यादीबद्दल बोला." हाच नाही, एईची पण काही लिस्ट पेंडिंग आहे. टेक्निशियन 3चं सुद्धा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी कोटात चालू आहेत. तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आजचा व्हिडिओ थोडासा खूप इम्पोर्टंट आहे. कारण व्हिडिओमध्ये फक्त हे डिस्कशन सफिशियंट नाही, की या तिसऱ्या यादीचं काय होईल, पण त्याच्याही पलीकडे भविष्यात येणाऱ्या कोणकोणत्या संधी माझ्यासाठी अवेलेबल आहेत, याचा एक विचार करावा लागेल. जेव्हाही लढाईला जातो, लढाईला जाताना जर तुमच्याकडे प्लॅन नसेल, आहे ना, प्लॅन ए फेल झाला तर आपल्या सोल्जर्सकडे अल्वेज प्लॅन बी असतो. प्लॅन बी फेल झाला तर प्लॅन सी सुद्धा असतो. कारण ही लढाई आयुष्याची असते. आयुष्यासाठी सगळेच चान्सेस घ्यावे लागतात. जर ए फेल झाला तर बी प्लॅन फॉलो करावा लागतो. जर एच प्लॅनमध्ये अटकून राहिलं तर शेवटी काय होतं तुम्हाला माहिती आहे ना? शेवटी तो आयुष्याचा अंत असतो. तर सेम लढाई आजकाल तुमच्या बरोबरच नाही बाळांनो. मी आय-टी-आय विषयीच बोलत नाहीये. तुम्ही डिप्लोमा घ्या, तुम्ही डिग्री घ्या, इंजिनिअरिंगच्या कोणत्याही फील्डमध्ये जा. सध्या जॉबला भरपूर मरामर आहे. है ना? इव्हन तुम्हाला वाटत असेल मी आज गव्हर्नमेंट सोडतो प्रायव्हेटचं प्रिपरेशन करतो, ते सुद्धा एवढं ईझी राहिलेलं नाही. तिथेही जर तुम्ही गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला एक लंबी-लचक लाईन प्रत्येक कंपनीच्या बाहेर दिसेल. कितीक सारे सीव्ही दररोज असे फाडून फेकून देतात. है ना? त्याच्यामुळं स्किल आणि कम्युनिकेशन या 2 गोष्टी मार्केटमध्ये खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त याच्याविषयी बोलेल असं नाहीये. गोष्ट ओव्हरऑल तुमच्या आयुष्याची आहे. है ना? किती दिवस वाट बघावं, कशी वाट बघावी आणि हा प्रश्न त्या मुलांना खूप कमी असेल ज्यांनी जस्ट सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल आजकाल मला काही कॉल असे येतात त्यांनी जस्ट आय-टी-आयला ॲडमिशन घेतलंय. पण मी त्या मुलांबद्दल जास्त विचार करतो जे इतक्या वर्षापासून घासत आले. काही लोकांचं तर शेवटचे अटेम्प्ट आलेत आहे ना आयुष्याचे. 34-35 वर्ष आयुष्य झालंय. त्या सगळ्यांचा विचार करता माझा प्लॅन काय असला पाहिजे, मी कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, याचा एक माझं स्वतःचं ओपिनियन मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सर्वात अगोदरचा प्रश्न, अगोदर या तिसऱ्या यादीबद्दल थोडंसं सांगतो. तिसऱ्या यादीबद्दल बोलायला गेलं तर हा प्रश्न आजचा नाहीये. मी मुलांचे भरपूर सारे एफर्ट्स याच्यामध्ये टाकताना बघितले, है ना? आणि ते अजूनही टाकतात आहेत. पण बघा एखाद्या विषयावर तुम्ही कोणाचाही विषय घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकदम लाईव्ह एक्झाम्पल देतो मी, ठीक आहे. आता मागे अहमदाबादला प्लेनचा क्रॅश झाला होता आणि तो क्रॅश भारतातला सर्वात मोठा मोठा क्रॅश मानला जातो. कारण एवढी मोठी जीवहानी झाली होती ना, त्याला अंत नव्हता. आहे ना, मग आपली मेंटॅलिटी असते, की त्याच्यावर कुठेतरी रिसर्च करा, कोणाची चुकी होती, काय चुकी होती. जेव्हा हा क्रॅश झाला त्याच्यानंतर आपण कुठेतरी व्हायरल व्हिडिओ Facebookला, YouTubeला बघितले. काही एआयने ॲनिमेट केले त्या लहान मुलांचा. ती एक डॉक्टरची फॅमिली वगैरे होती. आपल्याला कुतूहल वाटलं, आपल्याला इमोशनली आपण त्याच्यावर अटॅच झालो. लढाई दिल्या गेली. काही दिवसानंतर तो सब्जेक्ट ऑटोमॅटिक बंद झाला. का? कारण हीच मेंटॅलिटी बाळगणं. एखादी गोष्टीला कोणीतरी पेटवून देणं, त्या गोष्टीमागे तुम्हाला त्याला एंगेज करणं आणि नंतर काही दिवसानंतर त्याच्यापासून बाजूला होऊन जाणं, ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टीत कॉमन आहे. याच्यामध्ये रखडलं जाणारं जर कोणी असेल ना, आपण स्वतः आहे. त्याच्यामुळे कोणत्या गोष्टीला किती प्रयत्न करावे याला एक सीमा असली पाहिजे आणि हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सांगतो. मी तुम्हाला नेहमी प्रॅक्टिकल अप्रोच सांगतो. काही लोकांना पटेल, काही लोकांना पटणार नाही. या तिसऱ्या यादीबद्दल जेवढेही प्रयत्न केले गेले, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. आणि ईमेल कॅम्पेन केले गेले, रस्त्यावर उतरण्यात आलं, आहे ना, मेन ऑफिसला व्हिजिट देण्यात आली. प्रत्येक अधिकाऱ्याला या गोष्टी माहिती. मग लिस्ट का लागत नाहीये? कारण काहीतरी प्रॅक्टिकल चॅलेंज याच्यामध्ये असणार. मी स्वतः जेव्हा प्रयत्न केले गेले, तेव्हा मला एकदम फ्रँकली उत्तर भेटलं, "सर प्रयत्न चालू आहेत. आणखी काहीही कन्फर्म नाहीये." मग काहीही कन्फर्म नाहीये म्हणजेच काय, की याच्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल आणखी आतमध्ये होतच नाहीये. मग ह्या गोष्टी चालू असताना मी काय करावं? ऑब्व्हियसली मी प्रयत्न सोडणार नाही. जिथेही मला माझ्या भविष्यात मला अपॉर्च्युनिटी भेटेल, मी माझा टोला मारणार, मी जाणार, मग प्रयत्न करणार, त्या लोकांच्या कानात बोलणार. है ना? शब्द वेगळा होता माझ्या तोंडात, पण ठीक आहे. मी आता एक जेन्युइन शब्द वापरला. कारण माझंही टाळकं तेवढंच फिरलंय बाळांनो, जेवढं तुमचं फिरलंय. है ना? कारण कुठेतरी आम्ही जेव्हा प्रयत्न करतो, आम्ही जेव्हा बॅचेस टाकतो, आम्ही जेव्हा बोलतो, की आमची मुलं लागले पाहिजे आणि जे मुलं अर्ध्या मार्कावरून, पाऊण मार्कावरून राहून गेले 0.25, 0.5 आहे ना, पॉइंटचे त्या मुलांना ह्या वेटिंग लिस्टपासून आयुष्याचं सोनं होणार आहे. क्लिअर आहे. तर त्यांना जर सोनं होत असेल, तर त्याच्यापेक्षा चांगलं सुख आम्हाला नाहीये, की त्या मुलांचं होईल. पण जर असे वाक्य तिकडून येत असतील, तर आपल्याला पेशन्स ठेवावा लागेल. मग हा पेशन्स कुठपर्यंत ठेवायचा? बिलकुल म्हणत नाही, की एकदम असं बॅक सीट घेऊन बसा. जेव्हाही अपॉर्च्युनिटी भेटेल आपल्याला टोला मारायचा आहे. मग तर सध्या काय करण्यात येईल? सध्या फोकस करा बाळांनो तुमच्या हे बघा एकदम शांत बसून विचार करा, की प्रत्येकाचा प्लॅन ऑफ एक्शन खूप वेगळा असतो. कारण प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती वेगळी, प्रत्येकाची मनस्थिती वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याबरोबर दररोज लढाई वेगवेगळी आहे ना? आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही स्वतःचा एक प्लॅन तुम्ही स्वतः आखला पाहिजे.
स्वतःला एक चान्स द्या. विचार करा, की सपोज आता 2026 चालू आहे. मी 2000 इतक्यापर्यंत माझ्या गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करेल आणि जर हे नाही झालं, हा माझा प्लॅन ए झाला, आहे ना. मला अपॉर्च्युनिटी आला, मी अभ्यास करणार, मी त्या परीक्षेला अटेम्प्ट करणार. पण सपोज नाहीच झाला, तर कोणत्या गव्हर्नमेंटच्या ए करता मी माझ्या आयुष्याची वाट लावणार नाही. माझ्याकडे माझा प्लॅन बी असला पाहिजे. मग प्लॅन बी काय असेल? प्लॅन बी असेल माझ्यामध्ये ज्याही स्किल आहे, मला जिथेही मला दुसरीकडे अपॉर्च्युनिटी म्हणजे प्रायव्हेट सेक्टर असू द्या किंवा स्वतःचा बिझनेस असू द्या, काही असू द्या. जिथेही तुम्हाला संधी भेटते, तुम्हाला वाटतंय की तुम्ही ते करू शकता, तर एक चान्स नक्की द्या. परीक्षेला 4-4, 5-5 चान्स देऊ शकतात. तर ज्या गोष्टीत तुम्हाला विश्वास आहे, की या क्षेत्रात जर मी उतरलो, तर माझं काहीतरी मी चांगलं करून घेईल. उतरा त्या क्षेत्रात. काहीच फरक पडत नाही. सध्या हेच आहे बाळांनो. आजकाल तुम्ही मार्केटमध्ये बघा 40% ते 50% लोकं बिझनेसच करतात आहे. कारण बिझनेसमध्ये तुम्ही स्वतःचे मालक असतात. पण मी असं बिलकुल म्हणत नाही, की गव्हर्नमेंट सोडून द्या. बिलकुल नाही. एक स्वतःला एक चान्स द्या. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट ठेवा आणि ही गोष्ट मी आज YouTubeला याच्याकरता बोलतोय, कारण सध्या मुलांची मनस्थितीचा विचार करताना खूप डिप्रेशनमध्ये मुलं आहेत. काही-काहींच्या आई-बाबांचे मला फोन येतात. बोलत नाहीये, खात नाही, हे करत नाही, ते करत नाहीये. 24 तास एखाद्या WhatsApp ग्रुपला लागून बसलाय. ते मुलं काहीतरीच बडबड करत बसतात. त्याचं काही होत पण नाहीये सर. ठीक आहे, त्याने टाईम द्यावा, पण त्याचं काही होणार नाही, तर माझ्या मुलाचं काय होईल? हा प्रश्न आई-बाबांना पडणं खूप स्वाभाविक आहे. आणि या केसमध्ये मी त्या मुलांना एकच सांगेल, की प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते. त्या लिमिटच्या बाहेर जाऊ नका. उगाच काहीतरी टाईमपास करायचं म्हणून करू नका. कोणीतरी येतंय, काहीतरी टाकतंय, यादी लागली, सांगतंय, नंतर कळतं कुठेतरी, आहे ना? असंच काहीतरी कोणीतरी मनात आलं, ChatGPT टाकून दिलं. या सगळ्या गोष्टीचा टाईमपास नकोय. स्वतःबरोबर खेळू नका. कारण भविष्यात येणाऱ्या संधी खूप चांगल्या आहेत, आहे ना? आता ही गोष्ट भरपूर जणांना पटणार नाही. कारण मला माहिती आहे, की आपल्या याच्यात ना निगेटिव्ह लोकं जास्त आहेत कंपॅरेटिव्हली पॉझिटिव्ह, आहे ना? तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करा. भविष्यात विद्युत सहाय्यक ऑफकोर्स यावर्षी बिलकुल येणार नाही. चान्सच नाहीये. खूप कमी चान्स आहे. म्हणजे नाहीच आहे, कारण आता जी भरती तीच पेंडिंग आहे. पण तुम्हाला माहिती आहे, जर तिसरी यादी लागली नाही समजा, तर खूप साऱ्या पोस्ट खाली पडल्या आणि तिसरी यादी लागली तरीही भरपूर साऱ्या जागा खाली आहेत. यात काहीच वाद नाही आणि जागा भरण्याकरता पोस्ट निघणार. यावर्षी नाही तर नेक्स्ट इयरला विद्युत सहाय्यकचे चान्सेस आहेत. यावर्षी मी अगोदरही सांगितलं होतं, आजही सांगतो उपकेंद्र सहाय्यकचा खूप चांगली अपॉर्च्युनिटी समोर आहे. मी ही गोष्ट मान्य करतो. याच्यावर खूप सारे वाद आहे. पण बाळांनो, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. यावर्षी भरपूर सारे चान्सेस आहे. एक उपकेंद्र सहाय्यकचं कोणाकरता आय-टी-आयच्या मुलांकरता 2 नंबरची जी व्हॅकन्सी पडणार ती पडणार AE-JEEची व्हॅकन्सी. ज्युनियर इंजिनिअर आणि माझं असिस्टंट इंजिनिअर AE है ना. या 2 व्हॅकन्सी पण खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी घेऊन येणार आहे. पण जेव्हाही या संधी तुमच्या समोर पडणार, तेव्हा स्वतःला एकच विचारायचं, की मी आतापर्यंत ज्या गोष्टीत इन्व्हेस्टमेंट केला, जिथं माझा वेळ घातला, तो घातलेला वेळ माझं सिलेक्शन करून देणार आहे का? नाही. म्हणून प्रेमाने सांगतोय, एक कोणाचाही कोर्स घ्या. कोर्स घेऊन जर वाटत असेल, की नाही मला कोर्सची गरज नाही, माझ्या सेल्फ नोट्स आहे. दररोज प्लॅन करा, की माझ्यासमोर हे 10-12 विषय आहेत. काही विषय मी दरवेळेस तोंडावर सांगत असतो. इलेक्ट्रिकल मशीन, माझं मेजरमेंट झालं, आहे ना. मशीन झालं, मेजरमेंट झालं, पॉवर सिस्टम झालं, बेसिक इलेक्ट्रिकल झालं, नेटवर्क झालं, आहे ना. हे असे टॉपिक आहेत, जे परीक्षेला वारंवार विचारले जाणार आहेत. त्या टॉपिकमध्ये स्वतःला मास्टर करून टाका, की मला या विषयात कोणीच मार्केटमध्ये हात लावू शकत नाही. मला काहीही विचारा. घासून घ्या, सगळं पिऊन घ्या, आहे ना. आता हे तुम्ही याच्याकरता नाही पिते, की उद्या एक्झामला संधी भेटेल म्हणून मी काहीतरी करेल, बिलकुल नाही. मी याच्याकरता पितोय कारण मी एकदा मला माहिती आहे, की मी हे 5 वाघिणीचे दूध जर एकत्र करून पिऊन घेतलं ना, तर मी कुठेही जाणार तर गरगरच करणार, आहे ना. मी माझी जोराची डरकाळी मारल्याशिवाय राहणार नाही, जर माझ्याकडे या 5ही विषयाचं प्रॉपर नॉलेज असेल तर. तर या विषयाचं नॉलेज एवढं करून घ्या ना बाळांनो, हा वेळ वाया घालण्यापेक्षा एक ग्रुप तुम्ही वेटिंग लिस्टचा बनवलाय ना, एक ग्रुप या 5 विषयांचा बनवा. चला या 5 विषयावर डिस्कस करूया. बनवा ग्रुप. आहे कोणतं मला दिसत नाही. आहे ना. तर जे ग्रुप बनले पाहिजे ते ग्रुप बिलकुल बनत नाहीये. टाका दररोज प्रश्न टाका. एकमेकांना चॅलेंज द्या. बाबा हे क्वेशन करून दाखव, तू हा करून दाखव. याचा आन्सर हे, याचा आन्सर हे करा. जास्त दिवस नाही. ही ॲक्टिव्हिटी फक्त 21 दिवस करून बघा. बघा तुम्ही ना स्वतःला वेगळ्या लेव्हलला तुम्हाला एक फील येईल. क्लिअर आहे. तर हेच छोटीशी गोष्ट होती जी सांगायची होती. बाकी टेक्निशियन 3चं पण मार्केटमध्ये कोटामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यावर जेव्हाही माझ्याकडून लेटेस्ट अपडेट येईल, मी तुम्हाला नक्की देईल. पण या तिसऱ्या यादीचं सध्या चान्सेस मलाही थोडेसे कमी वाटतात आहे. पण चान्सेस कमी वाटतात याचा अर्थ असा नाही की लागणारच नाही. बिलकुल नाही. आहे ना. प्रयत्न सोडायचे नाही. मी स्वतःही फेडणार. मी स्वतःही कधीच याचे प्रयत्न सोडणार नाही. जेव्हाही मला अपॉर्च्युनिटी भेटेल, जेव्हाही मला वाटेल की कुठेतरी मी काही करू शकतो, तर मी नक्की माझ्या YouTubeच्या प्लॅटफॉर्ममधून जास्तीत जास्त मुलं जमा करण्याचा प्रयत्न करेल, जो मी नेहमी करत असतो. याच्यावर तुम्ही पण अग्री कराल. पण मग हा वेळ वाया जाऊ देऊ नका. दररोज सकाळ होते, रात्र होते, झोपतोय, उठतोय, जातोय, दिवस असाच चाललाय ना. तुम्ही स्वतःच विचार करा. आत्ताच 2026 सुरू झालं होतं आणि बघा मार्च महिना लागून पण गेला. इव्हन मार्च महिना अर्धा संपून पण गेला. तर या गोष्टी खूप पटापट होत असतात. परीक्षेच्या अपॉर्च्युनिटीची स्वतःचा एक रोड मॅप ठेवायचा आहे, की मला या गोष्टी प्लॅन करायच्या आहे. मला या गोष्टी
कुठेतरी माझ्या डोक्यात पॅक घालायच्या म्हणजे जेव्हाही मला भविष्यात संधी भेटेल, तेव्हा मी त्या संधीचं 100% सोनं करेल. क्लिअर आहे. तर हा माझा छोटासा अपडेट होता, आहे ना. मी माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवर आहे ना, दररोज एक एम-सी-क्यू टाकतोय विथ सोल्युशन. काही YouTubeचं माझ्यामध्ये नवीन अपडेट आलंय, तर मला कुठेतरी Telegramला पोस्ट करता येत नाहीये. पण तुम्ही जर तुमच्या माझ्या YouTube चॅनलला व्हिजिट दिलं, तर बघा मागे ऑलरेडी 3-4 क्वेशन आता 9 वाजता सुद्धा एक क्वेशनचं सोल्युशन पडलंय. तर डेली एक असा क्वेशन ज्याच्यातून तुम्ही मल्टिपल गोष्टी शिकू शकतात. त्या एम-सी-क्यू पासून आणखी 3-4 एम-सी-क्यू फॉर्म होऊ शकतात. असे कन्सेप्च्युअल एम-सी-क्यूची पोस्ट मी डेली माझ्या YouTubeला फ्री ऑफ कॉस्ट टाकतोय. काहीच करू नका. फक्त जाऊन एकदा बघत असेल मला क्वेशन जमतोय का? नाही जमत असेल तर नेक्स्ट डेला सकाळी 9ला त्याचा आन्सर मी पब्लिश करतोय आणि रात्री 9ला मी क्वेशन पब्लिश करतोय. काय ना टाईम पास एक नॉर्मली बघितला असा क्वेशन आहे. खाली कमेंटमध्ये तुमचे आन्सर दिले तर सोन्याहून पिवळं. जर आन्सर चुकत असेल दुसऱ्या दिवशी सोल्युशन येणार आहे. मी माझ्याकडून एक छोटासा एफर्ट्स टाकतोय. बाकी तुमची इच्छा जर तुम्हाला वाटत असेल, नाही सर हे नकोय मला वेगळं करायचं काहीही करा, कसंही करा, तुमच्या डोक्यात जसे विचार येतात तसं करा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काहीही करून या विषयांचं प्रिपरेशन सोडू नका. जेवढं जमेल तेवढं तयारी करत राहा आणि जो वेळ भेटतोय बाळांनो अर्निंग करणं शिका. जोपर्यंत मार्केटला पडणार नाही, तोपर्यंत गोष्टी होणार नाहीत. कारण मी कुठेतरी आहे ना, मी आत्ताच काल का परवा एक खूप चांगलं ऐकलं, की आज जे पुस्तक वाचताना जी झोप येते ना, ती झोप याच्याकरता येते कारण तुम्ही पुस्तक वाचताय. उद्या जेव्हा आयुष्य तुम्हाला वाचायला येईल ना, तेव्हा सगळी झोप उडून जाईल तुमची, आहे ना. त्याच्यामुळे आयुष्यानं तुम्हाला वाचावं ही वेळ येऊच देऊ नका. त्याच्या अगोदर पुस्तक असे वाचून घ्या ना, की तुम्ही आयुष्याला वाचताल, आहे ना. तर या पर्टिक्युलर गोष्टीचा नक्की विचार करा आणि प्रिपरेशन सोडू नका. बाकी तुम्हाला आणखी काही डाउट्स असतील, तर इकडं-तिकडं जाऊन चुकीचे उत्तर घेण्यापेक्षा मला कमेंटमध्ये विचारा. मी माझ्या परीने तुम्हाला करेक्ट एक डायरेक्शन देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद.